नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण मऊसूत चपाती कशी बनवायची ते आपण बघणार आहोत। अनेक वेळा आपण डब्याला चपाती घेऊन जातो, परंतु जशी चपाती थंड होते तशी ती कडक होते। मग दिवसभर चपाती कशी मऊ राहील हे आपण आज सर्व टिपनिशी बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया रेसिपीला। आपण जे आपल्या घरी चपातीचं पीठ असेल ते चाळून घ्यायचं। आता क्वांटिटी किती पाहिजे हे आपण किती लोकांना आपण बनवतो याच्यावर डिपेंड आहे। साधारणतः एक वाटी पिठामध्ये, गव्हाच्या पिठामध्ये 2 ते 3 चपात्या होतात। आकार वगैरे मीडियम साईज आकार असतो, त्या आकाराच्या मीडियम साईज आकाराच्या 2 ते 3 चपात्या होतात। तर मग इथे आम्ही 12 ते 15 चपात्यांसाठी आम्ही पीठ घेतलेलं आहे। हे पीठ पहिल्यांदा आम्ही चाळून घेतोय। त्यानंतर यामध्ये मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग योग्य त्या प्रमाणात पाणी घालून चपातीचं पीठ मळायला सुरुवात करायची। पाणी एकदम पिठामध्ये ओतायचं नाही, तर मग ते एकदम मऊ होण्याची शक्यता असते। म्हणून जर पहिल्यांदाच तुम्ही चपाती बनवत असाल तर थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। म्हणजे आपला जो डो असणार आहे, चपातीचा पिठाचा डो असणार आहे, जो बनणार आहे तो आपल्याला हवा तसा बनेल। एकदम कडक पण नाही बनणार आणि एकदम मऊ चिकचिकीत असा डो बनणार नाही, याची आपण काळजी घ्यायची। पाणी हळूहळू व योग्य त्या प्रमाणामध्ये ॲड करायचं। आता बघा, आपला चपातीचा डो बनत आलेला आहे। आता जे हाताला पीठ चिकटलेलं असतं ते जर आपल्याला काढायचं असेल तर आपण सुकं पीठ घ्यायचं आणि ते आपल्या हातांना चोळायचं। बघा, आता आपल्या हाताला जे पीठ लागलेलं होतं ते आता सगळं गेलेलं आहे बघा। आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं, कारण पीठ मळण्यावरच तुमच्या चपात्या मऊ राहणार कशा दिवसभर हे डिपेंड असतं। त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। आता लगेचच पीठ मळून झाल्यावर 1 चमचा तेल टाकायचं आणि परत एकदा थोडं 1 ते 2 मिनिट मळून घ्यायचं। आता आपलं पीठ बघा मळून झालेलं आहे। मळून झालेलं आहे बघा। आता लगेचच पीठ मळून झाल्यानंतर चपात्या बनवायच्या नाही। हे 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं आहे। आता बघा, आपली 10 मिनिटं झालेली आहे। आता आपण चपात्या बनवायला सुरुवात करूया। तुम्ही किती मोठ्या चपात्या, किती आकाराच्या चपात्या बनवता त्यावर तुमच्या गोळ्याची साईज डिपेंड आहे। मीडियम साईजच्या चपात्या बनवत असाल तर हा परफेक्ट गोळा आहे।
आता इथे आपण 4 पदरी चपात्या बनवत आहोत. 4 पदरी म्हणजे गोळा बनवताना पहिल्यांदा आपण गोळा हाताने मळून घ्यायचा, बनवायचा, गोल आकार द्यायचा. त्यानंतर थोडा लाटणीने लाटायचा पिठामध्ये बुडवून आणि त्यामध्ये तेल लावायचं आणि परत पीठ टाकायचं, परत टाकायचं पीठ आणि असं दुमडून घ्यायचं, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं. आणि त्यानंतर आपल्या गव्हाच्या पीठ लावून लाटायला सुरुवात करायची. या आहेत आपल्या 4 पदरी चपात्या. तुम्हाला जर भरपूर वेळ असेल आणि तुम्ही ह्या 4 पदरी चपात्या बनवायला आवडत असतील तर तुम्ही ही पण पद्धत नक्की ट्राय करू शकता. आणि चपाती ज्यावेळी आपण लाटत असतो त्यावेळी चपाती चारही बाजूने व्यवस्थित गोल येईल. चपाती लाटत असताना आपण गॅसवर तवा ठेवायचा आहे. तवा चांगला तापल्यानंतर त्यावरती चपाती टाकायची. चपातीला 10 ते 15 सेकंद हलवायचं नाही बघा. असे बबल्स आल्यावर जरा जरा फिरवायचं चपातीला. यावेळी जो असतो तो गॅसची फ्लेम लो मीडियमवर ठेवायची आणि ज्यावेळी आपण चपाती बबल्स आल्यानंतर चपाती उलटी करायची. उलटी केल्यानंतर बघा आपली गॅसची फ्लेम आहे ती हाय करायची. अशा प्रकारे आपली आणि चारही बाजूने चपाती व्यवस्थित शेकायला द्यायची, शेकवायची. आपल्या पळीच्या सहाय्याने चपाती जी आहे ती चारही बाजूने व्यवस्थित शेकवायची. बघा आपली चपाती कशी व्यवस्थित मस्त अशी फुगलेली आहे. आता याला तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता आणि चपाती तयार आहे. आता दुसरी पद्धत आहे बघा. काही वेळा काय होतं की 4 पदरी चपात्या बनवणं वेळ खाऊ होतं आणि आपल्याला तेवढा वेळ पण नसतो, कामाला जायची घाई असते. मग अशा वेळी डिरेक्टली तुम्ही गोळा घ्यायचा आणि पिठामध्ये बुडवून चपाती बनवायची. अशा प्रकारे पण तुम्ही चपाती बनवू शकता. परत एकदा चपाती लाटणं जे आहे ते चपातीच्या चारही बाजूने योग्य त्या प्रमाणात फिरवायचं आहे. एकीकडे जाड एकीकडे पातळ असं करायचं नाहीये. आता परत आपण चपाती बघा तव्यावर टाकतोय. यावेळी गॅसची फ्लेम जी आहे ती लो मीडियम आहे. तर बघा बबल्स आलेले आहेत बघा. बबल्स व्यवस्थित आल्यानंतर हळूहळू चपाती फिरवायची. चपाती जी आहे ती पलटी करायची. चपाती बघा व्यवस्थित भाजलेली एका साईडने ती उलट करायची. अशा प्रकारे अर्धी कच्ची अशी चपाती एका साईडने भाजायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आणि तुम्ही कपड्याच्या साहाय्याने पण चपाती शेकू शकता. आपली चपाती बघा कशी टम्म अशी फुगलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडने व्यवस्थित परत भाजायची. चपाती तयार आहे. अशा प्रकारे आपल्या चपात्या ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत.
हे बघा आपल्या सगळ्या चपात्या झालेल्या आहेत रेडी। ह्या ज्या चपात्या आहेत त्या तुम्ही हॉटपॉटमध्ये किंवा कापडामध्ये गुंडाळून ठेवल्या तर दिवसभर चांगल्या मऊ राहतात। तुम्हाला परत त्याला शेकवायची, त्याला तेल लावायची काहीच गरज नाही आहे। अशा प्रकारे बघा आपली चपाती तयार आहे। बघा मस्त अशी चपाती झालेली आहे। आतमधून तर भाजली गेलेली आहे, अशीच मऊ राहते। अशा ज्या काही टिप्स दिल्या आहेत त्या टिप्सनुसार तुम्ही जर नाश्ता बनवला तर जी चपाती आहे आपली ती दिवसभर मऊ राहणार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। असेच आमचे व्हिडिओ बघत राहा। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।